आजही अनेकांचा यातला जो हिंदुत्व हा विचार आहे त्याला त्यांचा विरोध आहे। अनेकांना तो पटत नाही। वर्ष 1925च्या विजयादशमीला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी जीनियस म्हणेल असं साधन, असं माध्यम निवडलं, ते म्हणजे शाखा हे माध्यम। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा जे मांडलं ते आहे आसिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिति स्मृता। आजपर्यंत संघावर अनेक जण आरोप करतात की गांधीजींची हत्या यांनीच केली। काय म्हणावं याला? नथुरामच्या कृत्याशी संघाचा काहीही थेट किंवा अप्रत्यक्ष सुद्धा हे कायद्याने सर्व पातळ्यांना सिद्ध झाले। शताब्दीचा जो मुख्य कार्यक्रम होतोय त्याच्यात आपले मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे मातोश्री यांना निमंत्रित केले। काही जण वाद त्यावर नाही करतात, नाही हे ब्राह्मणी संघटना आहे, नाही हे मनुवादी आहे। तर खरं म्हणजे गोरगरीब बहुजन समाज सुद्धा, त्यातला दलित समाज, आदिवासी समाज, या सगळ्यांना सुद्धा जोडणे, एकत्र आणणे, त्यातून सबलीकरण हे संघाने केले तेवढं काम खरंच नाही दुसऱ्या कोणी केलेलं। सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्र मैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते। आणि नेहमीप्रमाणे तरीही कायम ताज्या आहेत, कारण त्या अत्यंत मनापासून आहेत अशा शाश्वत सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नाव असलेली संघटना संक्षिप्त रूपात कधी उल्लेख RSS असा होतो, तर अधिक उल्लेख संघ असा होतो। तर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत, शताब्दी। जगाने स्वीकारलेल्या कालगणनेचं वर्ष 1925, पण त्यातल्या आपल्या देशाची, आपल्या संस्कृतीची कालगणना, तिचा हा विजयादशमी, दसरा, आनंदाचा सण, दुष्ट शक्तीवर सज्जन शक्तीने मात करण्याचा सण, असत्यावर सत्याचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, प्रभू श्रीरामही अयोध्येमध्ये परतले, असा सर्वच आपल्याकरता पवित्र आणि एक संपूर्ण मुहूर्त विजयादशमी। तर इंग्रजी किंवा पाश्चात्य किंवा वर्तमान कालगणनेचं वर्ष 1925, पण त्या 1925 मधली आपली विजयादशमी, दसरा। या दिवशी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची स्थापना केली, बी पेरलं। त्या वर्षी ती इंग्लिश तारीख 27 सप्टेंबर होती, पण स्थापना जाणीवपूर्वक 27 सप्टेंबरला नाही केलेली, स्थापना विजयादशमीला केली। आज त्याची 100 वर्ष पूर्ण होत आहेत। एका संघटनेचा शताब्दी, 100 वर्षांच्या वाटचालीचा प्रवास, आणि अशी ही 100 वर्ष पूर्ण होताना राजकारणासहित मानवी जीवनाच्या आणि त्यातल्या भारताच्या राष्ट्रीय जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या वर ही संघटना, त्यामागचा विचार यांनी प्रभाव निर्माण केलाय, यांनी ठसा निर्माण केलाय। आत्ताच काही काळापूर्वी कोणी सहज म्हणालं की राज्यघटनेच्या दृष्टीने देशाची जी 3 सर्वोच्च पदं, राष्ट्रपती,
उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान. तर या तिन्ही सर्वोच्च पदांवर संघ ही संघटना आणि तिच्या मागचा जो मुख्य विचार ज्याचं नाव हिंदुत्व, यामधनं घडलेले आता विविध मोठ्या महत्त्वाच्या देशाच्या दृष्टीने आणि ज्याचा जगावरही प्रभाव पडेल अशा पदांवर आहेत, असा हा एका संघटनेचा, एका विचाराचा खरोखर अजब चमत्कार म्हणावा असा भारावून टाकणारा आणि प्रेरणा देणारा प्रवास आहे. 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मला पूर्ण जाणीव आहे की आजही अनेकांचा यातला जो हिंदुत्व हा विचार आहे त्याला त्यांचा विरोध आहे. अनेकांना तो पटत नाही. अनेक जण त्यावर टीका करतात आणि या सगळ्याचं जरूर स्वागत आहे ह्याचं कारण तोच तर मुळी भारत देश पण आहे, भारतीय संस्कृती पण आहे. संज्ञा हिंदू आणि हिंदुत्व वापरायची झाली तरी तिचा गाभा सहिष्णुतेचा, सर्वसमावेशकतेचा आहे. तेव्हा जरूर त्या टीकेचं सुद्धा सर्व प्रकारचं स्वागत आहे. मी म्हणीन फक्त ती करणाऱ्यांनी सुद्धा तो हिंदुत्वाचा विचार काय आहे आधी समजावून घ्यावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना काय आहे, तिची कार्यपद्धती काय, ती काम काय करते, विचार काय सांगते, माणसं काय घडवते, चरित्र निर्माण, कॅरेक्टर बिल्डिंग, आणि ते व्यक्तीचं आणि राष्ट्राचं सुद्धा म्हणजे नॅशनल कॅरेक्टर. मला वाटतं की एखाद्याला वैयक्तिक आवडो किंवा न आवडो हिंदुत्व आणि RSS, एखाद्याला पटो किंवा न पटो, पण याचा अभ्यास, याचा विचार आणि हे 100 वर्षांच्या प्रवासामध्ये काय घडलं हे समजावून तर घ्यायला पाहिजे. याचं कारण कार्य सुरू होतानाची आधी एक प्रकारची उपेक्षा, मग चिवटपणाने ते कार्य उभं राहत गेलं, संघटनेला बाळसं धरत गेलं, तसा चालू होतो आणि अजूनही तो संपला नाही असा टोकाचा तीव्र कठोर विरोध. आणि तरी ते करता करता ते कार्य स्वीकाराच्या टप्प्यापर्यंत पोचतं. संघासहित अनेक कार्यांच्या बद्दल कोणाही व्यक्तीने सुद्धा विचारपूर्वक निष्ठेने हाती घेतलेल्या कामाबद्दल हे काय म्हटलं जातं की ते अशा 3 टप्प्यांमधून जातं. प्रथम उपेक्षा, काय काहीतरी करतायत, तरी जो चिकाटीने काम करत राहतो त्याला आकार येणं चालू होतं. मग असेल तर ज्यांचं कोणाचं आपापलं कारण असेल, सर्व कारणांचा आदर आहे, पण मग विरोध चालू होतो. हा विचार मोडून काढा, ही संघटना मोडून काढा, प्रसंगी आलं तर आवश्यक तर त्याच्यावर बंदी घाला. आणि असं करत चिकाटीने, यशस्वीरित्या, बुद्धी वापरून, निस्वार्थपणे, त्यागाने ते काम चालू राहतं. मग त्याला राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग क्षेत्र सगळीकडे त्याला धुमारे फुटताना दिसतात. आणि परत आवडो किंवा न आवडो, पटो किंवा न पटो, कळो किंवा न कळो, पण ते दिसणं चालू होतं. कुठेतरी त्याचा विचार करून मग स्वीकारापर्यंत जातो. असा जो कोणाही कार्याचा प्रवास असतो तसाच या 100 वर्षात संघ ही संघटना आणि विचारांचा हिंदुत्व हा गाभा, त्याचा प्रवास झाला आहे. आज हा दसरा आणि सीमोल्लंघन म्हणजे त्या प्रवासाची 100 वर्ष पूर्ण होतात. खरंच आहे त्यामागचा हा जो हिंदुत्वाचा विचार आहे, कोणी म्हणतं तो जातीयतावादी आहे, कोणी म्हणतं तो फॅसिस्ट आहे, वगैरे वगैरे, ज्याला जे वाटत आहे. कोणी म्हणतं की कोणातरी दुसऱ्याबद्दलचा तो द्वेष शिकवणारा इत्यादी आहे. मी प्रेमाने एवढंच म्हणेन की यातलं एकही वाक्य खरं नाही. हा जो हिंदुत्वपणा, हिंदूपणा, आणि या भारत देशामध्ये 1000 वर्ष चालत आलेली संस्कृतीची धारा आहे. त्या संस्कृतीमध्ये ही सर्व हजारो वर्ष सर्व प्रकारच्या वैविध्याचं स्वागत आहे, सन्मान आहे, आदर आहे.
कारण या संस्कृतीला मुळातच समजलेलं आहे की वैविध्य बाहेरच्या आविष्काराचं आहे, आंतरी त्यामागचा सर्व विचार गाभा आपला सर्वांचा एक आहे. हे त्या एकम सद विप्राह बहुधा वदंती या ऋग्वेदातल्या विधानातून येतं. ज्या संस्कृतीला जाणवलंय की अंतिम सत्य हवं तर त्याला ईश्वर म्हणा अगर न म्हणा, पण ते एक आहे. जाणकार त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. यातूनच सहिष्णुतेचा जन्म होतो आणि यातूनच सर्वसमावेशकताही येते, की जी स्वामी विवेकानंदांनी सुद्धा 11 सप्टेंबर 1893 मुळी शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये समजावून सांगितली. हा हिंदू धर्म, ही हिंदू संस्कृती आणि हिंदू असणं म्हणजे काय, तर स्वामीजींनी सुद्धा शिवमहिम्न स्तोत्रामधला एक श्लोक रुचीनाम वैचित्र्यात हा सांगून समजावून दिलं की पाण्याचे थेंब जसे विविध पर्वत शिखरांवर पडतात आणि आपापल्या विविध प्रवाहांनी अंती एकाच महासागराला जाऊन मिळतात, तसे आपण सगळे एकाच ईश्वराचे अंश आहोत. अंती त्याच ईश्वराला आपण विविध मार्गांनी जाऊन आपण मिळणार आहोत. ते विविध मार्ग पंथ म्हणजे त्या सर्वांचा आदर आहे. म्हणूनच विविधतेचं स्वागत आहे. आणि वेगळेपणा म्हणजे विरोध नाही, शत्रुत्व तर त्याहून नाही. ही जी या भारतीय संस्कृतीची सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता आहे, सर्वसाधारणपणे याला वापरली जाणारी संज्ञा हिंदुत्व ही आहे. हिंदूपणा तो जो हजारो वर्ष. उद्या कोणी जर म्हणलं की हा हिंदू शब्दच कसा आला, आधी तो सिंधू, त्याचा जुन्या पर्शियनमध्ये सचा उच्चार ह होतो म्हणून तो हिंदू, तर ठीक आहे, ते सर्व चालतील. पण विशेषतः संघ त्याच्या तशा फार तर्क कठोर आणि असा वैचारिक बौद्धिक मांडणीच्या फार नाही फंदात पडत. ते काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. ते संघाच्या स्थापनेच्या 2 वर्ष आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा हिंदुत्व हा ग्रंथ मांडला आणि त्यांच्या सावरकरांच्या बुद्धी, तर्कशुद्धता, विज्ञाननिष्ठा ह्याच्या आधारावर त्यांनी या संज्ञेची मांडणी आणि व्याख्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा जे मांडलं ते आहे आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिती स्मृतः. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, सिंधू नदीच्या उगमापासून ते सिंधू म्हणजे महासागरापर्यंत जो प्रदेश म्हणजे भारत आहे, अशी ज्याची भूमिका आहे आणि हा भारत ज्याच्यासाठी पितृभू आणि पुण्यभू आहे त्याला म्हणायचं हिंदू. मला म्हणल्याशिवाय राहवत नाहीये की आपल्याला सगळ्यांना शिवाजी महाराजांनी ज्या कामाला लावलं, हिंदवी स्वराज्य, आपलं भाग्य आहे की महाराजांनी सुद्धा हे उभं करण्याच्या हिंदवी स्वराज्याची व्याख्या जी सुदैवानी मूळच्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेली आहे, तिचा आधुनिक मराठीतला नमुना बनेल सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत, की हा माझा देश आहे. त्यामध्ये हजारो वर्ष चाललेली सर्व प्रकारच्या बहुविधतेने नटलेली संस्कृती ही माझी संस्कृती आहे. आणि ही पितृभू पुण्यभू, पुन्हा कोणी टीका करताना म्हणतात की बघा हे पॅट्रियार्कल, पुरुषप्रधान, ते पितृभू शब्द घेऊन. मला म्हणावं लागतं की बिचाऱ्यांना संस्कृत पण कळत नाही, हे तर त्याहून कळत नाही. कारण पितृभू म्हणजे फक्त वडिलांची नाही आहे, वाढ वडिलांची. त्यात आई आली, वडील आले, उलटा हा देश, ही संस्कृती तर पहिला नमस्कार आईला, मातृदेवो भव. आणि ही पृथ्वीसुद्धा धरती माता आहे आणि हा भारत देशसुद्धा भारत माता आहे आणि गावातनं वाहणारी कोणती नदी ही सुद्धा गंगा माता आहे. हा जो तथाकथित पॅट्रियार्की, खरं म्हणजे एकांगी आणि अजिबात फिट न बसणारा असं हे सगळा युक्तिवाद आहे. पितृभू की ही माझ्या वाडवडिलांची आहे आणि पुण्यभू म्हणजे माझ्याकरता ही पुण्यभूमी आहे. पुन्हा कोणी म्हणतात की बघा म्हणजे यांनी यातनं मुसलमान आणि ख्रिश्चन गाळले. खरं म्हणजे हे पण नाही आहे बरोबर.
धर्मानी तो मी या धर्माचा आहे, मी माझ्या ईश्वराला या नावाने बोलवतो, त्याच्या ह्या प्रेषितावर माझा विश्वास आहे, असं असून हा भारत संज्ञा वापरायची तर हिंदू असा सर्वसमावेशक आहे की तरी ही तुझ्या वाडवडिलांची भूमी आहे आणि तुझ्याकरता ही पुण्यभूमी आहे. आपलं सुदैव आहे की असे उस्ताद बिस्मिल्ला खान आणि स्वातंत्र्य लढ्यातला अशफाकुल्ला खान आणि आपले राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यापासून सुदैवाने असे अनेक पूर्वी घडले आजही आहेत. आणि असे ख्रिश्चनसुद्धा कर्तबगार वर्गीज कुरियन इत्यादी तेव्हा असं पितृभू पुण्यभू म्हणजे कोणाला तरी काढले अदरिंग असा आरोप केला जातो की तुम्ही कोणातरी दुसऱ्याला शत्रू बनवताय आणि त्यांच्या विरुद्ध हे चाललेलं आहे. हे नाही आहे, वस्तुस्थितीला आणि विचारालाही धरून नाही आहे. जे अनेक जण म्हणतात हा विचार हिंदुत्व आणि ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना हिची सगळी विचार आणि कार्यपद्धती फॅसिस्ट आहे. मला प्रश्न पडतो की ह्यांना फॅसिझम म्हणजे काहीतरी कळलेलं आहे का नाही आहेत हे आरोप करायचे म्हणून. तिकडे 2 महायुद्धांच्या मध्ये युरोपमध्ये इटली आणि जर्मनीत जी कट्टर हुकुमशाहीची आणि अर्थातच कोणातरी दुसऱ्याबद्दलचा द्वेष आणि ही संघटना तिला बिनशर्त सर्वस्व समर्पण आणि त्या नेत्यालाच काय ते अंतिम शब्द मानूनचा हे फॅसिझम आणि नाझिझम आहे. त्यातल्या जर्मनीतल्या हिटलरच्या नेतृत्वाखालच्या नाझी विचारांनी तर ज्यूंना शत्रू बनवलं आणि कत्तली आणि शिरकाण केले. अनेक जण म्हणतात की संघाच्या स्थापनेमागे तो विचार आहे. तर किती एकांगी असावं माणसाने. ना विचार ना कार्यपद्धती फॅसिस्ट आहे. उलटी जरा जरी जो संघ जाणून घेईन त्याला दिसेल की माणसं एका विचाराने एकत्र बसतात, करायची ती चर्चा मोकळेपणाने करतात, पुढे निर्णय होतो, निर्णय झाल्यावर संघटनेच्या शिस्तीनुसार तो सगळेजण तो नीट अंमलात आणतात. जरूर संघाच्या एका तत्वाला नाव एकचालकानुवर्तित्व आहे, पण हा शब्द नीट लक्षात घेतला पाहिजे. एकचालकानुवर्तित्व म्हणजे ती इटलीतला मुसोलिनी त्याचं राजकीय संघटना फॅसिस्ट आणि जर्मनीमधला हिटलर आणि त्याचा नाझी विचार याची हुकुमशाही नाही आहे. एकचालक अनुवर्तित्व म्हणजे अंतिमतः कोणातरी एकाचं तर प्रमुखपद मानलं पाहिजे ना. क्रिकेटच्या टीमलाही कॅप्टन असतो. आपली लोकशाही आणि राज्यघटनेच्या अंतर्गतही सरकार बनल्यावर फर्स्ट अमंग इक्वल्स, पण पंतप्रधानाचं ते स्थान आहे. तसं जर नाही मानलं तर सगळे अनागोंदीच माजेल, गोंधळ केऑस माजेल, म्हणून कामच होणार नाही, संघटनाच उभी करता येणार नाही. हा फॅसिस्ट, हा एकांगी, हा अदरिंग, अजिबात हिंदुत्व ह्या विचारामध्ये कोणाही बद्दलचा द्वेष नाही. उलट सर्वेत्र सुखिनः सन्तु, अगदी बुद्ध महावीरांनी शिकवलेली भवतु सब्ब मंगलम आणि जे भारताच्या भारतपणाचं वैभव आहे, वसुधैव कुटुंबकम हे स्वप्न त्या हिंदुत्वाच्या विचारात सुद्धा आहे. फक्त संघानी सावरकरांच्या पद्धतीने अशी बुवा पुस्तकी तर्क कठोर अशी केलीच नाही. ती संकल्पना आहे की हिंदू असणं म्हणजे काय, ज्याला त्याला जो तो मानतो कळतो. आणि ही जी बहुविधतेने नटलेली आणि तरी आंतरिक एकात्मा असलेली आपली ही संस्कृती, हा तो देश, त्याची एक संज्ञा हिंदुत्व म्हणजे हिंदूपणा. आणि वर्ष 1925च्या विजयादशमीला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये संघाची स्थापना केली. त्यामागचाही विचार हिंदू समाज संघटित होणं आवश्यक आहे. तो जर संघटित, सशक्त, समर्थ झाला नाही तर भारतही दुबळा राहील. स्वातंत्र्यासाठी लढा चालू आहे. कदाचित काळाच्या ओघात ते मिळेल, पण त्यातला हा समाज, ही संस्कृती, ही हजारो वर्षांची एक अखंड धारा जी काळानुसार रूपही बदलते, अशी परिवर्तनशीलताही जिच्यात आहे. पण तो हिंदू जर हिंदू म्हणून संघटित झाला पाहिजे, हा विचार आहे त्यामागचा. म्हणजे संघ ही हिंदूंना संघटित करण्यासाठीची संघटना. आता काही जणांचा त्यालाही आक्षेप असतो, तरी त्यात एक विसंगती आहे. कोणी म्हणाले की कोणी मुस्लिम म्हणून संघटित होत आहे, कोणी ख्रिश्चन म्हणून होत आहे, तर राज्यघटना कलम 25, 29, 30 अशा काही माणसांच्या वागण्या बोलण्याचा मला प्रश्न पडतो की असाच अधिकार हिंदूंना नाही आहे का हिंदू म्हणून संघटित होण्याचा?
राज्यघटनेचं कलम 19, आपापला धर्म पाळणे, जतन करणे, राज्यघटना आणि कायद्याची चौकट सांभाळून आणि अर्थातच कायदा हातात न घेता, हिंसाचार न करता, कोणाहीबद्दल द्वेष न बाळगता, रक्तपात ना भाषा ना काम असं न करता संघटित होणे, आपला विचार, हा अधिकार हिंदूंना नाही होय, तो संघ म्हणतोय की अशा रीतीने हिंदू म्हणूनही संघटित झाला पाहिजे आणि त्यांनी सर्वांना पण सहभागी करून घेतलं पाहिजे. त्यासाठी डॉक्टर हेडगेवारांपासून प्रारंभ करून खरं म्हणजे आश्चर्य वाटेल पण अभ्यासाअंती इतिहास पण ज्याला जीनियस म्हणेल असं साधन, असं माध्यम निवडलं ते म्हणजे शाखा हे माध्यम. एक फार छान तऱ्हेनी शाखा हे संघटनेच्या माध्यमाबद्दल संघाला ओळखणारे फार छान सांगतात. ते मूळचं वचन बौद्ध विचार, बौद्ध तत्वज्ञान भगवान बुद्धांनी शिकवलेलं आहे, तेही शिरोधार्य आहेच, त्याला एक शिवाय आधुनिक काळातला एक वेगळा अर्थ दिलाय. जे 3 मंत्र, बुद्धम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, ही बुद्धांनी शिकवलेली आणि ही घेऊन तू तुझ्या जीवनात जगायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात या 3 वाक्यांना एक फार अर्थ वेगळा दिला जातो. छान आहे आणि तो क्रिएटिव्ह अर्थ आहे की ती व्यक्ती कोणातरी व्यक्तीचं बोट धरून संघात येते, शाखेवर येऊ लागते. पहिल्यांदा ते येताना ज्यांनी शाखेवर आणलं तो काहीतरी बोलतोय, सांगतोय, शिकवतोय, ते आहे बुद्धम शरणम गच्छामि, की ही व्यक्ती. अगदी उल्लेख अटलजींचे सुद्धा जे संघाच्या शाखेवरचे मुख्य शिक्षक होते, एक वेळी मला त्यांना भेटण्याचं भाग्य लाभलेलं आहे. आणि जे पंतप्रधान मोदींचे सुद्धा संघाच्या शाखेवरचे शिक्षक होते, लक्ष्मणराव इनामदार. तर जणू जेव्हा केव्हा अटलजी असोत, पंतप्रधान मोदी असोत आणि अशा जीवनाच्या सर्व हे असे त्या कोणातरी एकाचं बोट धरून शाखेवर गेले, तेव्हा पहिली एक प्रकारे निष्ठा की जणू त्या व्यक्तीवरती निष्ठा, बुद्धम शरणम गच्छामि. मग संघात आला की त्याला हळूहळू शाखा, विचार, कार्यपद्धती कळू लागते. मग हे संघटनेवरची निष्ठा, संघटनेच्या शिस्तीवरची निष्ठा, म्हणून संघम शरणम गच्छामि. पण व्यक्तीचा प्रवास तिथे संपत नाही, तो अंतिमता जायला पाहिजे मूळचा विचार, मूळचं तत्वज्ञान, हे सगळं कशासाठी चाललंय ते कळणे. थोडं राजकीय भाषेत जनसंघाचं काम करणारे पंडित दीनदयाळजी थोडे वेगळ्या परिभाषेत एक प्रकारे हाच मुद्दा म्हणायचे. पंडित दीनदयाळजींचं राजकीय पक्षाकरता लागू वाक्य होतं, पहले देश के लिए पार्टी और सबसे आखिर मैं. की चाललंय ते देशासाठी. हा जो माझा पक्ष किंवा संघटना असेल तर ती देशासाठी आहे ती, आणि सगळ्यात शेवटी मी आहे. हे जर पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी राजकारणात सांगितलेलं, त्याचं सांस्कृतिक संघटनेच्या स्वरूपातलं विधान हे की कोणा व्यक्तीचं धरून तो शाखेवर येतो माणूस, त्या व्यक्तीबद्दलची निष्ठा असते, बुद्धम शरणम गच्छामि. पण मग शाखा, संघटना कळू लागते, मग त्या संघटनेच्या प्रति निष्ठा आहे, तरी तो प्रवास पुढे आहे धम्मम शरणम गच्छामि. म्हणजे हा जो भारतीय संस्कृतीतला तो पाली प्राकृतातला धम्म, तोच धर्म शब्दाचा अर्थ आहे, म्हणजे मूळचं तत्वज्ञान, विचार, की हे सर्व चाललंय, हे कशासाठी चाललंय हे कळून आपापलं जीवन जगणे, अशी ती जोपासना त्या शाखा या संघटनात्मक पद्धतीमध्ये होते. की संघटनेचा सगळ्यात मूळचा पाया, गाभा, की एका ठरलेल्या वेळी ती शाखा सकाळी असेल, दुपारी असेल, सायंकाळी असेल, काहींची सोयीनी रात्री असेल, पण शाखेवर लोक एकत्र येतील, तिकडे भगव्या झेंड्याला वंदन करतील. तिथं सुद्धा मला प्रश्न पडतो की भगवा हा राजकीय झेंडा नाही आहे. भगवा हजारो वर्ष भारतीय संस्कृतीचा प्रातिनिधिक, सिंबॉलिक, रूपकात्मक रंग आहे. भगवा सूर्योदयाचा रंग आहे, तेजाचा रंग आहे, तो त्यागाचा पण रंग आहे आणि पराक्रमाचा पण रंग आहे. शिवाजी महाराजांनी पण भगवाच उचलला, गुरु गोविंद सिंग यांनी पण भगवाच उचलला. आजही
जय जय रामकृष्ण हरी म्हणत वारकरी देहू आळंदीवर निघाले आणि पंढरीच्या त्या विठोबाला वंदन करायला. तर खांद्यावर आहे तो भगवाच आहे. हा एका कोणा विशिष्ट राजकीय प्रणालीचा रंग नाही आहे. हा भाग्यच आहे की आपला तिरंगा ज्याचा सर्वांनी सन्मान केलाच पाहिजे, अर्थात त्यातही मग तो भगवा आहे, तो सांस्कृतिक रंग आहे तो. या नात्याने शाखेवर त्या भगव्या ध्वजाला वंदन. हा भारत देश हाच गुरुस्थानी मानून मला काम करायचं आहे. स्वप्न आणि प्रार्थना काय आहे तर या राष्ट्राचं वैभव वाढलं पाहिजे. मग त्या शाखेवर एकत्र खेळतील. खेळामधून एकी तयार होते, वाढते. शिस्तीमध्ये तालबद्ध पावलं टाकत चालायलाही शिकतील. खरंच आहे, तुमच्या माझ्या या देशाला तेव्हाही आणि आजही शिस्त, समूह भावना, संघ भावना, वक्तशीरपणा, कामं चांगली करण्याची हे सगळं अंगी बाणवायची आहे की हो गरज? मला प्रश्न पडतो, कोण नाकारेलेला? तर कोणी म्हणतं की ते शिस्तीमध्ये पावलं टाकत चालणं म्हणजे रेजिमेंटेशन आहे आणि म्हणे हे हिटलर आणि मुसोलिनीवरनं घेतलं. हे अजिबात वस्तुस्थितीला धरून नाही आहे. इथे एक लोकमान्य टिळकांवरचं कॉफी टेबल बुक आहे, ज्यामध्ये लोकमान्यांच्या काळातली काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, तिची होणारी अधिवेशनं आणि त्याच्या व्यवस्थापनालाही जे कार्यकर्ते असतात त्यांना त्याही वापरले जाणारा शब्द आहे स्वयंसेवक. संघातल्याही प्रत्येक व्यक्तीला वापरला जाणारा शब्द आहे स्वयंसेवक. तर लोकमान्यांच्या काळातल्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशनांच्या व्यवस्थापनाचे अनेक फोटो आहेत, ज्यातल्या स्वयंसेवकांचा जर वेश पाहिला तर तो पुढच्या संघाचा जो आधी पूर्वीचा होता अर्धी चड्डी तो वेश, आता तो बदलून फुल पॅन्ट झाला आहे, त्याच्याशी मिळता जुळता आहे. प्रेरणास्थानं ही काहीतरी इटलीतला फॅसिस्ट मुसोलिनी आणि जर्मनीतलाही हुकुमशाह आणि कर्दनकाळ आणि राक्षस हिटलर अजिबातच नाही. इथं या देशात मुरलेली ती प्रेरणा आहे. आणि तुमच्या माझ्या देशाला आधुनिक काळामध्ये जर जगायचं पण असेल आणि समृद्ध पण व्हायचं असेल, नवे नवे अशा ह्या समृद्ध भारताला जगामध्ये सुद्धा विश्वाच्या कल्याणाची भूमिका बजावायची असेल तर संघटित झालो पाहिजे. अगदी हिंदू म्हणून संघटित झाला पाहिजे. ते पॉझिटिव्ह आहे. ती कोणाविरुद्धची प्रतिक्रिया नाही आहे. ना हिंदुत्वाच्या विचारात, ना या हिंदू संघटनेच्या कार्यपद्धतीत कोणातरी दुसऱ्याबद्दल द्वेष स्पष्ट सांगतोय की मुस्लिम अथवा ख्रिश्चन. अजिबातची वस्तुस्थिती नाही आहे ते आपल्या हिंदू असण्याचं भान, आत्मभान. आणि उलट तो जो वैश्विक सर्वसमावेशक सहिष्णू विचार पण अरे तो जगायचा, टिकायचा, हा देश, ही संस्कृती, तर संघटित होण्यामध्ये ते बळ आहे. कलियुगामध्ये संघटित होणे ही शक्ती आहे. कलौ संघ शक्ती या विचारातून डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि तिचा संघटनात्मक मूळ पाया शाखा ही संकल्पना. कोणी म्हणतं संघ स्वातंत्र्य लढ्यात कुठे होता? पुन्हा हे विधान दुर्दैवी आहे. माझं म्हणणे जरा तरी स्वतः डॉक्टर हेडगेवारांचं जीवन आणि चरित्रे पहा. ते एक सगळ्यात उत्तम चरित्र. अगदी संघाच्या पहिल्या पिढीचे आदर्श स्वयंसेवक ना. ह. पालकर यांनी डॉक्टरांचं चरित्र लिहिलंय. मी म्हणेन ज्याला अधिक खोलात जायचं त्यांनी ते वाचावं, समजावून घ्यावं. स्वतः डॉक्टर काँग्रेसमध्ये आणि चळवळीत होते. त्यांनी अनेक आंदोलनांमध्येही भाग घेतला. इतकंच काय, संघाची स्थापना 1925 मध्ये केली तरी पुढे जे सविनय कायदेभंगाची चळवळ उभी करायची होती यात स्वतः डॉक्टर उतरले. पण जी भूमिका आहे की संघ राजकीय संघटना नाही, ती सांस्कृतिक संघटना आहे, म्हणून काही काळासाठी ते स्वतः संघाचं सर्वोच्च पद म्हणजे सरसंघचालक यावरनं पायउतार झाले. ते हुद्दार म्हणून होते, त्यांना नेमलं सरसंघचालक. आणि डॉक्टरही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. एवढंच नाही तर पुढच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकही ठिकठिकाणी सहभागी होते. संघाचं नेतृत्व म्हणजे सरसंघचालक तर डॉक्टरांच्या नंतर झाले गोळवलकर गुरुजी सरसंघचालक. आणि त्यांनी पूर्ण लक्ष दिलं संघटना म्हणून आपल्याला बळ एकत्र करायला पाहिजे, चित्त त्यावर पाहिजे, दुसरं तिसरं काही नाही. ते करण्याच्या एके वेळी ते एक फार छान वाक्य बोललेत, संघ कुछ नहीं करेगा लेकिन स्वयंसेवक कुछ नहीं छोडेगा. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना करताना जो वारसा दिला
की हिंदूंनी हिंदू म्हणून संघटित होणं आवश्यक आहे. ती काही कोणाबद्दलची प्रतिक्रिया, रिॲक्शन नाही आहे. आणि हा हिंदूचा, हिंदूपणाचा गाभा सांभाळून त्यांनी संघटित झालं पाहिजे. त्यावेळी हे शाखा हे माध्यम निवडताना डॉक्टरांचं एक फार छान वाक्य आहे, प्रत्येक मित्राला स्वयंसेवक करा आणि प्रत्येक स्वयंसेवकाला आपला मित्र करा. या भावनेतून ती संघटना एकत्र येणं चालू होतं. शाखेवर खेळतील, खेळ संपले की गोलात एकत्र बसतील आणि मग त्या बसण्यामध्ये ज्याला नाव आहे बौद्धिक, की हा देश, संस्कृती, इतिहास, त्यातली प्रेरणा, अशा कहाण्या ऐकून व्यक्तिमत्व तयार करत पुढे आपल्या जीवनामध्ये या देशाची सेवा करतील. संघाचा संस्कार देशभक्तीचा संस्कार आहे. तुझ्या जीवनाच्या तुझ्या क्षेत्रामध्ये या भारत मातेची सेवा, ती प्रतिक्रियावादी नाही. टीका करणारे म्हणतात, त्यांच्या टीकांचा आदर करूनही हे म्हटलं पाहिजे. आणि मग डॉक्टरांच्या बरोबर जी एक त्यागी, निस्वार्थ, अत्यंत साधेपणाने राहणारे, या भारत मातेच्या चरणी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलेलं आहे, असे निघाले भारताच्या कानाकोपऱ्यात गेले. त्याच वेळी शाखा हे माध्यम धरून त्यांनी संघटना बांधणं चालू केलं. ती पुढे गोळवलकर गुरुजींनी सुद्धा वाढवत नेली. आणि मग जेव्हा गुरुजी म्हणतात संघ कुछ नहीं करेगा, स्वयंसेवक कुछ नहीं छोडेगा, याचा अर्थ संघटना म्हणून संघ फक्त लक्ष देईल, शाखा हे माध्यम आणि चरित्र निर्माण हे कार्य. देशभक्तीचे सुसंस्कार, हा देश, हा समाज माझा आहे, हे सर्व माझेत, मी माझ्या परीने माझ्या जीवनात करीन ते काम, त्यास हा तो गाभा आहे तो. आणि मग तो चरित्र आणि विचाराचा घेऊन त्या स्वयंसेवकांनी त्याच्या जीवनातलं कार्य करावं. पुढे खरंच आहे की जेव्हा केव्हा वस्तुनिष्ठपणे सुद्धा जे कोणी इतिहास लिहितील, केवळ संघाचा नव्हे, केवळ हिंदुत्व विचाराचा नव्हे, हा भारत देश, त्याची गेल्या 100 वर्षाची वाटचाल, आणि आज आपल्याला पुढची वाटचाल खूप करायची अजून, पण तरी जिथे आज आहे तिचा सुद्धा आढावा घेताना मला वाटतं जो तटस्थपणे पाहिल तो डॉक्टरांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणे आणि हे शाखा हे माध्यम निवडणे, याला तो जीनियस म्हणेल, की हे स्ट्रोक ऑफ जीनियस, की इथून एक सुरुवात करून ते देशभर उभं राहिलं, महान वटवृक्ष झालाय. आणि जो तटस्थपणे सुद्धा अभ्यास करेल त्याला माझं म्हणणं आहे, किमान शब्द चमत्कार आणि अतिच आकस नसेल तर खरं त्या सगळ्यामध्ये प्रेरणा ज्याला त्याला आपापल्या कामातली सुद्धा वाटेल. आणि संघाच्या कार्यपद्धतीनुसार जेव्हा काही विचार समोर आला की महाविद्यालयीन युवकांची संघटना पाहिजे, तर संघाने एक यशवंतराव केळकर यांच्यावर जबाबदारी सोपवली की तुम्ही ती उभी करा. त्या संघटनेचं नाव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आज भारतातली नव्हे, जगातली सर्वात बलाढ्य विद्यार्थी संघटना आहे अभाविप. आणि मग असेच कोणी संघाने उठून दत्तोपंत ठेंगडी या महान व्यक्तीला सांगितलं, तुम्ही कामगारांची संघटना बांधायची, औद्योगिकरणाचा काळ, कामगाराच्या हक्क आणि कर्तव्य. ते निघाले. दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघ उभा केला आणि आज भारतीय मजदूर संघ ही जगातली सर्वात मोठी कामगार संघटना सुद्धा आहे. असं काम महिलांचं संघटन राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून मावशीबाई केळकरांपासून सुरुवात करून कोणी निघाले त्यागी तपस्वी दादासाहेब देशपांडे, की उभा राहिला वनवासी कल्याण आश्रम आणि आपलेच वनवासी बांधव यांना भारतीय संस्कृतीशी जोडून त्यांचा विकास आणि बंधुत्वाची, मला वाटतं की संघटना आणि विचार म्हणून सुद्धा ज्याला कोणाला काही कार्य उभं करायचं आहे त्यांनी यातून खूप काही शिकण्याजोगं आहे. खरं म्हणजे जेव्हा केव्हा स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ही इंडियन नॅशनल काँग्रेस होती, तर स्वातंत्र्यपूर्व काळात मग त्या राजकीय संघटना काँग्रेसची सुद्धा खरी अशी एक संघटना होती जिचं नाव काँग्रेस सेवा दल, जिचे एक स्वतः खरंच थोर त्यागी असलेले सत्याग्रही नासू हर्डीकर हे त्याच्या संस्थापकांमधले एक. पण मग दुर्दैवच म्हणावं लागेल की काळाच्या ओघात काँग्रेस या संघटनेला सर्व राजकारण, त्यातलं फक्त सत्ताकारण करत करत संघटना इकडे दुर्लक्ष होत गेलं. त्याची पतनाची फळं आज ती संघटना भोगते पाहते आहे. किंवा या देशामध्ये
समाजवादी विचाराचा सुद्धा फार मोठा प्रभाव दीर्घकाळ आहे आणि मीही आकलन माझं सांगतोय की तो आजही तो संपलेला नाहीये. पण या विचाराला एक बळकट भक्कम संघटना नाही बांधता आली. एक थोर समाजवादी विचारवंत आणि कार्यकर्ते जे चरित्र संपन्न, त्यागी, तपस्वी, निस्वार्थ असे अण्णा म्हणजे एस एम जोशी, एस एम अण्णा, एस एम जोशी एक थोर सत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक, विचारांनी समाजवादी, ते या राष्ट्रसेवा दल ही समाजवादी विचाराची संघटना, तिचे एकेवेळी ते प्रमुख आणि कार्यकर्ते होते. पुढे समाजवादी चळवळीलाही एका बाजूला फाटाफुटीचं ग्रहण, संघटना करणे, टिकवणे, हिला काही संघटनेची मूल्य मानावी लागतात, तर बळ तयार होतं आणि मग प्रभाव पडतो. खरं म्हणजे विचारांच्या पातळीला समाजवाद या विचाराचा प्रभाव असून सुद्धा ही संघटना ना टिकवता आली ना बांधता आली. एकेकाळी तर राष्ट्रसेवा दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची अधिक बळकट संघटना कोण बांधतो अशी मी म्हणेन एक आरोग्यपूर्ण स्पर्धा होती. पण संघाच्या स्वयंसेवकांनी सर्वांनी सर्व प्रकारची उपेक्षा, तुच्छता, गैरप्रकार, अपप्रचार, एकटं पाडणे, खरं म्हणजे वाट्याला हिंसाचार सुद्धा आलाय, स्वयंसेवकांच्या हत्या सुद्धा झाल्यात. पण एका ज्या जबरदस्त चिकाटीने त्यांनी ते संघटनेचं उभं केलं. आणि मग या तुलनेमध्ये समाजवादी विचाराची ती राष्ट्रसेवा दल ही संघटना खरं म्हणजे दुबळी होत गेली, फुटत गेली. अलीकडे आहेत काही कर्तबगार राष्ट्रसेवा दलाचे की ज्यांना वाटतं की ही संघटना पुन्हा बांधली पाहिजे, तर जरूर बांधतो, प्रत्येकाचा हक्कच आहे, त्याचा आदरच बाळगला पाहिजे. हे जे शताब्दीचं काम उभं करताना संघामध्ये अनेक पद्य किंवा गीतं म्हटली जातात. त्यातलं खरंच एक हृदयस्पर्शी आहे पद्य गीत. मंदिर उभविणे हेच आमुचे शील, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. या राष्ट्राचं मंदिर उभं करायचं हेच आमचं काम आहे, हे शील आहे. आणि असे ह्या राष्ट्राचं संस्कृतीचं मंदिर उभं करताना आम्ही जर पायामध्ये गाडले गेलो, असू आम्ही सुखाने आनंदाने असू पत्थर पायातील, म्हणजे कीर्ती, प्रसिद्धी, पद, पैसा, संपत्ती शिखरावर आम्ही झळकतो, याची काही आशा आकांक्षा ना, आस ना, रेकग्निशन, दाद, फिर्याद असे अक्षरशः हजारोंच्या संख्येने माणसं निघाली. तेव्हा 100 वर्षात ही संघटनाही ताकदवान उभी राहिली. मग त्यातून जो संघ परिवार म्हणून आकाराला आला, त्याचं बळ त्या मूळच्या संघटना उभी करणे, शाखा, तिथले संस्कार आणि ह्या देश आणि संस्कृतीप्रती समर्पण यातून येतं. 2014 मध्ये भाजपची सत्ता आली. कोणी म्हणतं भाजप ही संघाची राजकीय शाखा आहे का? मला वाटतं ज्यांना थोडं सुद्धा कळतं त्यांना कळेल की नाही. संघ भाजप असो, संघ आणि परिवारातल्या इतर अनेक संघटना असोत, एक त्याचं नातं ठरलेलं आहे. जणू मातृसंस्था जरूर संघ, पण तुझ्या जीवनात तू जिथे जातोस ते हे राष्ट्र, त्याची संस्कृती लक्षात ठेवून काम कर. आजही कोणी म्हणतात नागपूरहून आदेश येतो आणि जणू भाजप त्यावर चालतं. तर आधी जनसंघ जो श्यामाप्रसाद मुखर्जींनी गोळवलकर गुरुजींना भेटून सुरू केला, गुरुजींची सुद्धा पहिली भूमिका होती राजकारणापासून दूरच राहायचं. आजपर्यंत संघावर अनेक जण आरोप करतात की गांधीजींची हत्या यांनीच केली. काय म्हणावं याला? नथुरामच्या कृत्याशी संघाचा काहीही थेट किंवा अप्रत्यक्ष सुद्धा हे कायद्याने सर्व पातळ्यांना सिद्ध झाले. तरी ज्यांना दुसरं काही सुचत नसतं आरोप करायचा असतो, त्यांचा उठून हे गांधीजींचे हत्यार आहेत. खरं तर कायदा, राज्यघटना सर्व पातळ्यांना वर्षानुवर्ष हे पूर्ण सिद्ध झाले. गांधीजींच्या हत्येनंतर त्यावेळी संघावर बंदी आणली होती आणि मग सरदार पटेल यांनी गुरुजींशी, गोळवलकर गुरुजींशी काही चर्चा करून म्हणाले की तुमची लिखित घटना तुमची नाही, संघटनेची. तर गुरुजींनी ते मान्य करून संघाची एक लिखित घटना तयार पण केली आणि त्या मार्गावर संघ चालतो. आणि परत प्रत्येकानेच हे लक्षात घेणं आवश्यक आहे की ही विचारधारा सुद्धा हिंदुत्व ही आहे, ही राज्यघटनेच्या नुसार घटनात्मक विचारधारा असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. कोणी उठतात आणि ही एक दहशतवादी संघटना आहे आणि ते इस्लामिक दहशतवादी संघटनांशी तुलना करतात.
त्यांना वाटतं अल कायदा, तालिबान, आयसिस आणि संघ एक, तर काय करावं यांच्याला? संघ ही संघटना आणि हिंदुत्व ही विचारधारा परफेक्टली राज्यघटनेच्या चौकटीतली आहे. तिला जी काही आत्ताची घटनात्मक व्यवस्था आहे तिनेही मान्यता दिली आणि विचाराच्याही पातळीला खरंच तिथे कुठे कोणाबद्दलचा द्वेष, हिंसाचाराला चालनाही नाही आहे. ती हिंदू असण्याची जाणीव म्हणजे आत्मभान, त्यासाठी संघटित होणे आणि मग ते बळ त्या संघटनेच्या मधलं, या सर्वासहित आपल्याला दिसून येईल. ह्याच्यामध्ये द्वेषाची खरोखरच शिकवण नाहीये. मग अशा रीतीने सर्व आधी उपेक्षा, कामाला आकार येतोय म्हणल्यावर विरोध करत करत जेव्हा यशापर्यंत पोचतात, मग भारतीय जनतेने स्वातंत्र्योत्तर काळात कोणा एका पक्षाला स्वतःचं स्पष्ट बहुमत दिलं. ते घडलं मे 2014. मला आठवतंय की आत्ता आपली मूळची जुनी संसद जी आता संविधान भवन, तिथल्या सेंट्रल हॉलमध्ये मग बोलताना नरेंद्र मोदींच्या डोळ्यात पाणी होतं. मला जाणवते ते कशाचं पाणी होतं, तर हे जे आपण इथे आता उभे आहोत ह्याच्या मागे गेल्या 90 वर्षांची हजारोंच्या संख्येने निस्वार्थ, ज्यांना यत्किंचितही वैयक्तिक आशा, आकांक्षा, अभिलाषा काही नाही, आम्हाला पद, पैसा, कीर्ती काही नाही, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील बाळगून ज्यांनी खरंच केलं, तेव्हा आज आपण इथे आहोत. आणि इथून पुढची वाटचाल खूप, हे मला मोदींच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या मध्ये ते दिसतं. कोणी अजूनही म्हणतात मनुवादी आहे, ब्राह्मणी. मला वाटतं जो संघ पाहिल त्याला हे अजिबातच पटणार नाही. एकदम सोपी गोष्ट आहे, समजावून तर घ्या काय आहे संघ हे. उदाहरणार्थ आत्ताचे सरसंघचालक मोहनजी यांच्याशी झालेला एक संवाद, त्याची एक पुस्तिका आहे, ती संघ काय आहे. माझं म्हणणं आहे कोणीही जाणकारांनी एक शिस्तशीर बौद्धिक हे वापरायची असेल मेथोडॉलॉजी, पद्धत, ती वाचावी. त्याच्यात त्यांनी स्वतः सरसंघचालकांनी संघ काय हे समजावून सांगितलं. किंवा डॉक्टरांचं चरित्र, पुढे एक वीरा करंदीकर यांनी पहिले 3 सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरसजी यांची चरित्र लिहिलेली आहेत. ती वाचावीत, समजावून घ्यावीत. एक सांगितला जातो किस्सा, त्यावर मला माहिती आहे काही जण करत राहतात टीका, की संघाच्या एका शिबिरात गांधीजीच आले होते, तेव्हा डॉक्टर अजून होते. आणि असं म्हणलं जातं की गांधीजींनी डॉक्टरांना विचारलं की तुमच्या ह्या शिबिरामध्ये हरिजन किती आहेत. आणि डॉक्टरांनी दिलेलं उत्तर आहे की इथे आले की सगळे हिंदू, इथे जातपात नाही. काही जणांना त्याचंही काही करून त्यांना त्यांचा मुद्दा मांडायचा असतो, त्याचा जरूर विचार आणि सन्मान करावा सुद्धा. पुढे इंदिराजींनी जेव्हा देशात आणीबाणी लागू केली तेव्हा जन आंदोलनाचं नेतृत्व होतं जयप्रकाश नारायण, हे गांधीजींचे वारसदार, आणि त्यांच्या पाठीशी संघाची शक्ती आणून उभी केली भारतरत्न नानाजी देशमुख यांनी. JP मूळचे विचारांनी समाजवादी, गांधीजींच्या सहवासात आल्यानंतर बदलत बदलत हा भारताचा अध्यात्म विचार यावर त्यांचं जीवन आलं. ती आपली कहाणी जयप्रकाशजींनी मेरी विचार यात्रा नावाचा 2 खंडातला हिंदी अतिशय हृदयस्पर्शी प्रेरणादायी आत्मचरित्र आहे, त्याच्यात त्यांनी आपला हा प्रवास मांडलाय की आधी मार्क्सवादी असण्यापासून ते गांधीजींच्या सहवासामुळे भारताच्या अध्यात्म विचाराकडे वळण्याचा आपला प्रवास कसा झाला. ते JP 1975 मधली भ्रष्टाचार विरोधी चळवळ, आणीबाणी आणि आणीबाणीतला सत्याग्रहाचे नेता होते. त्यांनी पण संघाच्या शिबिरांना भेट दिली होती. JPंचं तर सुप्रसिद्ध वाक्य आहे की संघ जर फॅसिस्ट असेल तर म्हणाले मी पण फॅसिस्ट आहे. म्हणण्याचा अर्थ आहे की अशी फॅसिस्ट अशी संघाची अशी नाही. बंदी 3दा आली गांधीजींच्या हत्येनंतर 48 साली, आणीबाणीच्या काळात इंदिराजींनी, आणि जेव्हा हा बाबरी ढाचा पाडण्यात आला 6 डिसेंबर 1992 त्यानंतरही काही काळ, पण ती प्रत्येक वेळी बंदी उठली. 1992-93 मधली तर घटनाबाह्य सुद्धा ठरली. ज्या गुन्ह्यांचा आरोप केला जात होता त्याच्यातलं सत्य नाही हे दिसून आलं, आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात ही संघटना काम करतही पुढे सरकत राहिली. गांधीजींची हत्या काय घेऊन बसलाय? एक गांधीजींच्या विचारातला अहिंसेचा अतिरेक,
आणि अल्पसंख्याकांचं आणूनही ही सूत्र सोडली तर गांधीजींच्याच कित्येक विचारावर संघसुद्धा चालतो असं सांगतोय मी. ग्रामीण विकास, लघु उद्योगांना महत्त्व, कुटीर उद्योग, साधी राहणी, उच्च विचारसरणी. संघामध्ये एक जी म्हटली जाते सकाळच्या वेळी, विशेषतः जर संघाच्या कार्यालयांमध्ये माणसं एकत्र जमली तर असतं प्रातस्मरण नावाचं एक आहे श्लोक, स्तोत्र. तर या देशाच्या संस्कृतीतली प्रातस्मरणीय व्यक्ती की ज्यांना आठवण करून जीवनातल्या आपापल्या, त्यामध्ये गांधीजी आहेत. कुठे विचारांचा विरोध असेल का? असू शकेल आणि त्याची बौद्धिक चिकित्सा जरूर व्हावी, पण उठून एकदम हत्या यांनीच केली हे नाही धरून होत. हिंदू विचारात सुद्धा सैद्धांतिक पातळीला अहिंसा या तत्वाला मोल आहे की जे सावरकरही म्हणाले. आणि हिंदुत्वाच्या फक्त ते, अरे तुमच्यावर शत्रू सतत चाल करून येतोय, खून खराबा करतोय, त्याला काय हात जोडून काय पाकिस्तानला अहिंसा सांगणार का आपण? त्याला जे जगात जगण्यासाठी संघटित होणं आणि प्रतिकार्थ निदान करता आलं पाहिजे, हे बळ असलं पाहिजे, हा तो त्या हिंदुत्वाच्या विचारातला आहे. आणि जसं जातीपाती नाहीत, संघामध्ये आले की सगळे एक आणि ते सकल हिंदू आम्ही बंधू. तर या बाबतीत सुद्धा सरसंघचालक बाळासाहेब देवरसजींचं 1973 मध्ये पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेतलं एक सुप्रसिद्ध भाषण आहे. ती मिळते पुस्तिका आजही, कोणीही ती नीट वाचावी. त्याच्यात देवरसजींनी हिंदू समाजाचं सामाजिक रूप, संघटन, त्यातलं जातीपाती, त्या कशा हिंदू समाजाला आणि त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला फोडण्याचे सांगत आपल्याला त्या जातीपातींवर मात करत एक समरस समाज, एकसंध समाज आपल्याला उभा करायचा हेही मांडलं. जो मी आधी म्हणालो स्वातंत्र्य लढ्यात, तर मी म्हणालो अनेक मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तर होतेच. दुर्दैवाने जी फाळणी घडली, दंगली घडल्या, त्याही काळात हिंदूंचं रक्षण करणे, जे तिकडे पाकिस्तान म्हणजे पूर्व पश्चिम म्हणजे आत्ताचा बांगला इथनं आले भारतात, यांना सन्मानाने घेणे, पुनर्वसन, या सगळ्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका तर बजावलेली आहेच आहे. पण मी जाणकारांना अधिक खोलात जायचं त्यांना जरूर म्हणेन की मूळचे एक स्वयंसेवक, पुढे आपापल्या जीवनात त्यांनी त्यांचा रस्ता घेतला, असे अर्थशास्त्र विषयाचे तज्ज्ञ आणि विचारवंत स.ह. देशपांडे यांची संघाच्या इतिहासातील एक अज्ञात पान असे एक वाटायला पुस्तिका वाटते. ती महत्त्वाची आहे. मी तर म्हणतोय प्रक्षोभक आहे, पण ते तर मीच ह्या कानांनी सुद्धा ऐकलेलं आहे. ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संघ अशी एक तयारी तरी करू म्हणत होता की ते दुसरं महायुद्ध ब्रिटिश सोडून जातील. हा जो खून खराब्याचा इस्लामिक आक्रमकता जो फाळणी मागतोय आणि उद्या रस्त्यावर उतरला तर अशा वेळी आपल्याला सुद्धा रस्त्यावर उतरून शासन प्रशासन ताब्यात घेऊन चालवता आलं पाहिजे. हे मी तुम्हाला सांगतो, वैयक्तिक मला सुद्धा माहिती आहे. स.ह. देशपांडेंनी तर त्या काळात ते आधी स्वयंसेवक होते. गोळवलकर गुरुजींशी त्यांचा विचारविनिमय होत असे. त्यांनी हे सर्व मांडलंय. ते जाणकारांनी सर्व घ्यावं सुद्धा, जाणून घ्यावं सुद्धा. आता शताब्दीचा जो मुख्य कार्यक्रम होतोय त्याच्यात आपले मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे मातोश्री यांना निमंत्रित केले. काही जण वाद त्यावर नाही करतात. नाही हे ब्राह्मणी संघटना आहे, नाही हे मनुवादी आहेत. अरे खरं म्हणजे गोरगरीब बहुजन समाजसुद्धा, त्यातला दलित समाज, आदिवासी समाज, या सगळ्यांना सुद्धा जोडणे, एकत्र आणणे, त्यातून सबलीकरण हे संघाने केलं. तेवढं काम खरंच नाही आहे दुसऱ्या कोणी केलेलं. अनेक ठिकाणी आपण म्हणतो की ठिकठिकाणी काही जणांनी एक त्यागपूर्वक एक कार्य, कोणी ग्रामीण विकासाचा आदर्श उभा केला, असं कोणी पशुसंवर्धन, तर ती चांगलीच आहे, त्या सर्वांचा आदर झालाच पाहिजे. पण मी पूर्ण जाणीवेने सांगतोय की संघाच्या संस्कारातून देशभर अशी अक्षरशः हजारो कामं उभी राहिलेली आहेत. ती पडद्यामागनं कुठेही कीर्तिपद पैसाची अपेक्षा नाही, पण अशी हजारो, त्यातली काही ज्याला औपचारिक संघ परिवार म्हणतात त्यातली आहेत, तर काही विचार संस्कार संघाचे त्या व्यक्तींनी किंवा संघटनेनी आपापलं काम उभं केलं, अशी खरंच देशभर आहेत. अशी माझं म्हणणे सर्वांनीच घ्यावा आदर्श. प्रसंगी कोणाचा विरोध असेल तर संघ सुद्धा लगेच त्याला शत्रू म्हणत नाही, कारण तो हिंदू मन नाहीये. ते
चर्चा करू, बोलू, समजावून घ्या. आम्ही तुमचं समजावून घेतो, तुम्ही पण या. जसं काही वर्षांपूर्वी आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना बोलवलं होतं. त्याही वेळी अनेकांनी विरोध केला. प्रणव मुखर्जी आले. त्यांनी येताना त्यांच्या काही अटी होत्या, त्या संघाने मान्य केला आणि प्रणव मुखर्जींना त्यांना जे बोलायचं ते जरूर बोलले. स्वागत आहे त्याचं. तशा आता मुख्य न्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्री, मला तर म्हणायचं आहे की नाही, हे संघ म्हणजे काहीतरी उच्चवर्णीय ब्राह्मणी, हे खटकारस्थान आहे, हे मनुवादी आहेत म्हणून हेच जातीयतावाद नाही का? मी नावागावं न घेता तुम्हाला सांगतो की खरंच केवळ संघाच्या जवळचा आहे किंवा संघाचाही आहे म्हणून उपेक्षा, विरोध, राईचा पर्वत, टोकाला जाऊन मला अशी बर्बाद झालेली करिअर माहिती आहेत मला. एक आहेत महाराष्ट्रातले विचारवंत दलित चळवळीतले, पण एकेवेळी संघाचं व्यासपीठ आहे सामाजिक समरसता मंच. तर ते दलित चळवळीतले का उत्तम लेखक, उत्तम समीक्षक, त्यांना सामाजिक समरसता मंचनी बोलवलं. ताबडतोब अनेकांनी विरोध केला की तुम्ही त्या व्यासपीठावर काय जाते. काय रे बा, ही नवी वैचारिक मग जाती व्यवस्था नाही का आली? एक प्रकारची अस्पृश्यता नाही का आली की नाही त्या व्यासपीठावर जायचं? ही कुठली आली विचाराची सहिष्णुता? पण ह्यांनी ऐकलं नाही, ते गेले. तर ते शरीराने आपल्यात होते तोवर त्यांना असं खड्यासारखं वगळून की यापुढे यांना बोलवायचं नाही, कारण ते संघाच्या व्यासपीठावर गेले. माझाच मित्र आणि सामाजिक चळवळीतला एक कार्यकर्ता जो दुर्दैवाने लवकर गेला, त्यात समाजाची हानी आहे अशी माझी सुद्धा भावना आहे, असा हरी नरके, तो सुद्धा एकेवेळी संघाच्या एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गेला. त्याच्यावर प्रचंड टीका झाली. मला नाही कळत की ह्यात कुठली, हे कुठे, मग ही लोकशाही आहे का? ही राज्यघटना आहे का? हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? उलट मोकळेपणाने विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे असं भान ठेवून जे करतील, वागतील, त्यातून ह्या देशाचं बळ वाढत जातं. विचार वेगळे असणार, लगेच त्यांनी माणसं शत्रू होत नाहीत. उलट भारतीय, त्यातल्या हिंदू मनालाही हे कळतं, जे राज्यघटनेने पण आखलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाचं. आणि आपल्याला उलट वेगवेगळ्या मतांचा आदर आणि सन्मान करता आला पाहिजे आपल्याला. मी तुम्हाला हे जे म्हणतो की शाखा हे मुख्य माध्यम आणि ती संघटना जोवर बळकट आहे तोवर उभी राहणारी वेगवेगळी कार्य राजकारणासहित, हे निश्चित आहे की प्रसंगी राजकारणावरही अंकुश असावा लागतो. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. अशा वेळी अशी एक शक्ती की ज्यांना स्वतःला राजकारणात जायचं नाही, त्यांना काय पद, राजकारणातली कुठली, मला असं नाही आहे, पण हा देश तो नीट चालायला आम्ही सक्रिय असणार आहोत. एक प्रकारची ही संघाची ही भूमिका आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात गांधीजींच्या विचाराचे वारसदार, ज्यांना स्वतः गांधीजी म्हणाले की माझे आध्यात्मिक वारसदार विनोबा भावे आहेत, विनोबांनी आचार्य कुल नावाची कल्पना मांडली होती. भारतीय संस्कृतीला सुसंगत की भारतीय संस्कृतीच्या इतिहासाच्या त्या टप्प्याला सत्तेपासून बाजूला, पण म्हणून अलिप्त नाही, तर सत्ता समाजाच्या भल्यासाठी जगली वागली बोलली पाहिजे, हे ज्यांच्या चरित्र कर्तृत्वाला तेज आहे म्हणून अंकुश आहे, अशी शक्ती, त्याला विनोबांनी नाव दिलं आचार्य कुल. कशांची पाहिजे संघटना? तर तसं म्हणलं तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशी संघटना आहे की जी म्हणते सांस्कृतिक संघटना आहे. भले तिकडे आधी जनसंघ, मग आणीबाणीनंतरचा जनता पक्ष आणि नंतर 6 एप्रिल 1980ला भाजपची स्थापना, ते आपलं आपलं काम चालू देते. राजकारण, लोकशाही, पक्षीय निवडणुका, पण शाखा माध्यमातून लोकांना संघटित करत ठेवणे, चारित्र्य, शिस्त, हे राष्ट्र, ही संस्कृती, ह्याचे संस्कार करून तुम्ही आपापल्या जीवनाच्या आपापल्या क्षेत्रांमध्ये जा, हे ते संघाचं काम की ज्याची आता शताब्दी होते आहे. मला तर वाटतं आत्ता कुठे सुरुवात आहे. आता अजून पुढे हा भारत देशही घडणे, आकाराला येणे आणि विश्वाच्या कल्याणाचं काम या भारताने करणे, हे माझं म्हणणं आपलं सर्वांचंच काम आहे. मला त्या बाबतीत आत्ताचे सरसंघचालक मोहनजींचं एकेवेळी ऐकलं एक वाक्य फार आवडलं मला. एका ठिकाणी बोलताना आत्ताचे सरसंघचालक मोहनजी म्हणाले, समाज में संगठन खड़ा नहीं करना है,
समाज ही संघटित करणं आहे. की संघ म्हणजे काहीतरी समाजात एक आमची संघटना आम्हाला उभी करायची, कल्ट, एखादा पंथ. तर ते म्हणतायत की अशी समाज में संगठन नहीं खड़ा करना है, समाज ही संघटित करना है. हा हिंदू समाज त्याच्या सर्व सहिष्णू सर्व समावेशकतेसहित तो संघटित करणे, या संघाच्या कामाची दसऱ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या 100 नव्हे 1000 वर्षांची वाटचाल चालू होते आहे. आपण ती समजावून घेऊयात, मोकळेपणाने संवाद करूयात आणि सर्वांचीच वाटचाल समृद्धीसुद्धा आणि त्यामध्ये या भारताची समृद्धीत भर घालत हा भारत उद्या विश्वकल्याणाची भूमिका करण्याकडे होऊ दे, अशी प्रार्थना आणि शाश्वत पुन्हा एकदा आणि कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा व्यक्त करतो.